नंदुरबारच्या राजकीय वर्तुळात एक अत्यंत खळबळजनक आणि मोठी बातमी समोर येते। भाजपचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्या काही कथित ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात राजकीय आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील भाषा वापरल्याचा आरोप झाल्यानंतर आता भाजपचे सर्व प्रमुख नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत। नेमकं प्रकरण काय आहे तर विजय चौधरी आणि एक सामाजिक कार्यकर्ते त्यांच्यातील संवादाची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे। या क्लिपमध्ये भाजपला नंदुरबार जिल्ह्यात सुवर्णकाळ मिळवून देणारे ज्येष्ठ नेते डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यावर खोटे आरोप करत अत्यंत तुच्छ भाषेत शिवीगाळ केल्याचे ऐकायला मिळते। एवढेच नाही तर संसद रत्न म्हणून सन्मानित झालेल्या माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्याबद्दलही अत्यंत असभ्य भाषा वापरल्यामुळे नंदुरबारमधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आणि महिला वर्गात संतापाचा लाभा पसरलाय। या संतापाच्या पार्श्वभूमीवर शहाद्यातील आणि नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत एकमुखी निषेध नोंदवला। पक्षाशी गद्दारी करून वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात कुटील कारस्थान रचणाऱ्या विजय चौधरी यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी आणि त्यांच्यावर अॅट्रॉसिटीसह कडक कलमाअंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी लेखी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना नेत्यांच्या चेहऱ्यावरचा रोष स्पष्ट दिसत होता। भाजपचे तालुका अध्यक्ष दीपक पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हेमलता शितोळे, भाजपचे माजी प्रदेश सदस्य प्रकाश अण्णा चौधरी, प्रदेश सदस्य अविनाश भाऊ माळी आणि भाजपचे माजी गट नेते चारुदत्त कळवणकर यांच्यासह अनेक दिग्गज नेते आघाडीवर होते। या प्रसंगी शहाद्यातील अनिल भामरे, नगरसेवक पंकज चौधरी, आकाश चौधरी, माजी नगरसेवक संतोष वसईकर, ॲडव्होकेट प्रकाश भोई यांच्यासह शहरी आणि ग्रामीण भागातील शेकडो सक्रिय कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जर लवकरात लवकर कठोर कायदेशीर कारवाई झाली नाही तर तीव्र जन आंदोलन छेडण्याचा सज्जड इशाराही यावेळी देण्यात आला आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून विविध लोकांचे विजय चौधरींशी बोललेले क्लिप व्हायरल होत आहे। त्या संदर्भामध्ये सातत्याने आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन याची सत्यता पालटण करण्यासाठी आम्ही जाहीर आव्हान केलं होतं पोलीस दलाला प्रशासनाला की याची चौकशी करून हे करा। त्यानंतर काल अत्यंत आक्षेपार्ह घाणेरड्यारीत्या सन्माननीय खासदार माजी खासदार संसदरत्न हिनाताई गावितांच्या बाबतीत जो अश्लाघ्य प्रकार झाला त्याचा सर्वात पहिले आम्ही निषेध करतो आणि आम्ही प्रशासनाला मागणी करतोय की याच्यावर तातडीने चौकशी करून दोषींना ताबडतोब अटक करावी आणि भारतीय जनता पक्षाला मागणी करतो की अशा विजय चौधरींची ताबडतोब भाजपमधून हकालपट्टी करावी। आणि राहिला प्रश्न दुसरा, याची चौकशी नाही झाल्यास आम्ही योग्य तो सनदशीर मार्गाने आम्ही आमचे आंदोलन करू। बऱ्याच व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत। त्या व्हिडिओ इतक्या अश्लील भाषेत बोलल्या जातं आणि एक लेडीज म्हणून त्या माजी खासदार संसद रत्न खासदार आहेत, 10 वर्ष त्यांनी संसद गाजवलेली आणि तुम्ही त्या अशा अश्लील भाषा वापरतात। एक एवढ्या मोठ्या पदाधिकारीला असं लेडीज म्हणून बोलत असाल तर इतर लेडीजांचं काय आलं? त्यांनी एक आता मी अजून स्वतः एक क्लिप ऐकली, त्यात मालती वळवींना सुद्धा ते फालतू, टपोरी हे शब्द त्यांना शोभत नाही। ते भाजपचे महामंत्री राहून चुकलेले आहे आणि ते जर असं वापरत असेल तर जनता काय करणार? जर तुमच्यामध्ये संस्कार नाही आहे